बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे। अन्नत्याग आंदोलनामुळे बच्चू कडूंची प्रकृती खालावली आहे। बच्चू कडूंना औषध घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला आहे, मात्र उपचार घेण्यास बच्चू कडूंचा ठाम नकार आहे। बच्चू कडू यांना उच्च रक्तदाबाचा त्रास देखील होतोय। बच्चू कडूंचं वजन सुद्धा 3 किलोनी घटलं असल्याची माहिती समोर येते। दरम्यान आज दुपारी 4च्या दरम्यान मनोज जरांगे पाटील देखील बच्चू कडूंची आंदोलनास्थळी जाऊन भेट घेतली। एकंदरीत आमची भूमिका ठाम आहे। जिथपर्यंत सरकार निर्णय घेत नाही, मीटिंगवर चालणार नाही, निर्णय घ्यावा लागेल। निर्णय घेतल्याशिवाय ते आम्ही आंदोलन मागे। बच्चू कडूजींनी यांनी वेगवेगळ्या विभागाचे प्रश्न मांडलेले आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की माननीय बच्चू कडूंना माझी विनंती आहे, आणि पहिले तर हे त्यांनी दुरुस्ती करावी की चंद्रशेखर बावनकुळे काही हे बोलले। मी कधी कुणाला बेसन्मानाने बोलत नाही, सन्मानाने बोलतो। बच्चू कडूजी असं त्या ठिकाणी चुकीचं वक्तव्य, चुकीच्या पद्धतीचं बोलू नका। सन्मानाने बोललो आहे, कलेक्टरला मी पाठवलं, एसपीला पाठवलं, तुमच्या प्रकृतीची आम्ही काळजी घेतो आहे। माझी विनंती बच्चू कडूंना ही आहे की मंत्रालयामध्ये एक उच्चस्तरीय बैठक तातडीनं माननीय मुख्यमंत्र्यांना मी घ्यायला लावतो, त्यामध्ये मी स्वतः हजर राहतो आणि हा प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।